शेत जमिनीच्या फाळणी नकाशासाठी लाच मागून स्वीकारल्याप्रकरणी भूमी अभिलेख कार्यालय कागल इथल्या शासकीय दफ्तर बंद वर्ग 3 कर्मचारी शिवराम कृष्णा कोरवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडले। फाळणी नकाशासाठी लाच घेताना कागल भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी शिवराम कोरवी यांना रंगेहात पकडलं। तक्रारीनुसार संबंधित तक्रारदार यांनी शेत जमिनीची मोजणी करून घेण्यासाठी शेजारील गट नंबरचा फाळणी नकाशा आवश्यक असल्यानं भूमी अभिलेख कार्यालय कागल इथं रीतसर अर्ज केला होता। अर्जाच्या अनुषंगानं आरोपी शिवराम कृष्णा कोरवी यांच्याकडे फाळणी नकाशाची मागणी करण्यात आली असता त्यांनी नकाशा देण्यासाठी 1000 रुपये देण्याची मागणी केल्याचं तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणी तक्रारदारानं अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर इथं तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर सापळा कारवाई राबवण्यात आली। पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत आरोपीनं 1000 रुपये लाच स्वीकारताच अँटी करप्शन ब्युरोच्या पथकानं त्यांना रंगेहात पकडलं। या प्रकरणी आरोपी शिवराम कोरवी शासकीय दफ्तरबंद वर्ग 3 भूमी अभिलेख कार्यालय कागल राहणार हुपरी तालुका हातकणंगले यांच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई उपआयुक्त पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या पर्यवेक्षणाखाली अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूरच्या पथकाने केली। दरम्यान नागरिकांना लाचेच्या किंवा असंपदेबाबत तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलं।